नमस्कार. आज आपण एकांबे जिल्हा परिषद गटातील 7 गणामधील अपक्ष उमेदवार किरण जाधव यांच्याशी मुलाखत करत आहोत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल की त्यांनी राजकीय प्रवास कधी सुरू केला किंवा त्यांचे अपक्ष लढण्याचे कारण काय याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आज. तर नमस्ते. नमस्ते. मी किरण तुकाराम जाधव, एकांबे गटातील 7 गणातून अपक्ष उमेदवारी टेबल या चिन्हावर लढत आहे. टेबल हा माझे निवडणुकीची खूण आहे, चिन्ह आहे आमचे. तुम्ही राजकीय प्रवास कधीपासून सुरू केला? गेली 30 वर्ष मी राजकारणात आहे. आमचे चुलते स्वर्गीय कृष्णराव आनंदराव जाधव अण्णा हे गावचे 25 वर्ष सरपंच होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 15 वर्ष संचालक होते, डायरेक्टर होते आणि त्या पंचायत समिती सदस्य होते. त्यांचा वारसा आहे आम्हाला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गावात ग्रामपंचायत सुद्धा लढवली आहे. गेले 10 वर्ष मी ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहे. आता विद्यमान उपसरपंच आहे. राष्ट्रवादीतून तुम्ही आतापर्यंत काम करत आला थोडक्यात. मग पक्षाने तुमची ती उमेदवारी का नाकारली असेल असं वाटतंय तुम्हाला? ज्यावेळेस आम्ही मागल्या वेळेस वाटर क्युरेल गटात होतो त्याच्यानंतर आम्ही नवीन गट रचना झाली. 66 जिल्हा परिषद गट निर्माण यावेळेस झाले. त्यात मग 6 जिल्हा परिषद गट आपल्या कोरेगाव तालुक्यात झाले. आमचे कराड उत्तरची 12 गावं एकांबे गटात आले. एकांबे गटात आल्यानंतर धामनेर टू जायगाव बेलेवाडी असं आमचा गण पडल्यानंतर माझे जवळचे संबंध प्रत्येक गावात पाहुणे किंवा बैलगाडी क्षेत्र, कुस्ती क्षेत्र, माझा वाहन व्यवसायामुळे माझी तिथं प्रत्येक शेतकऱ्याची ओळख आहे. आणि त्या निमित्तानं ज्यावेळेस आरक्षण पडलं, गण डिक्लेअर झाला, त्यावेळेस मी पक्ष श्रेष्ठींना विचारलं आमच्या की बाबा मी इच्छुक आहे, मी तयारी करू का. गेले 3 महिन्यापूर्वी मी तयारी केली आणि त्यानंतर जरा इलेक्शन लांबले गेले तर मी आपलं प्रत्येक शेतकऱ्याशी किंवा संबंधितांशी मी संपर्कात होतो. आणि मी इतका पुढे गेलो की थांबण्याची इच्छा नाही ना. पाकावर तिळगुळ संक्रांतीला प्रत्येक घरोघरी तिळगुळ माझा संपर्क आला. मला एका शेतकऱ्याचा फोन आला जायगाव मधल्या की आबा तुमच्यामुळे आमचा कोरोनात फायदा लय झाला. त्यांची जी कोरोनात मिरची होती आणि कोरोनात गाड्या सगळ्या बंद असल्यामुळं आमची गाडी तरकारी मुंबईला चालू होती, टेम्पो. त्यावेळी त्यांची मी मिरची नेली, त्यावेळी त्याचा ते शेतकऱ्याचा का फायदा चांगला झाला. मग त्यांनी ते फोन करून सांगितले की आबा तुम्ही प्रामाणिक राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे, कारण की आम्हाला तुमच्यासारखं माणूस पाहिजे. आणि आता जर पक्षश्रेष्ठीने आमची उमेदवारी नाकारली तर थांबून बदनामी होण्यापेक्षा, संपण्यापेक्षा त्यापेक्षा लढला कसा ह्याला महत्व दिलं मी. हार जीत ही राजकारणात भाग वेगळा आहे, पण लढलो कसा ह्याच्या बेसवर आम्ही अपक्ष उमेदवारी भरली. आता जनतेचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? आता जनतेचा प्रतिसाद माझ्या मध्ये चांगला आहे. आम्ही आता घर टू घर फिरतोय, शेतकऱ्याच्या ह्याच्या संबंधात जातोय. राजकीय आहेत आमचे मित्र जुने किंवा बैलगाडी क्षेत्रातले आहेत, कुस्ती क्षेत्रातले आहेत, वाहन व्यवसाय, माझे प्रत्येकाशी संबंध आहेत. असं मला एका पक्षाने दोन्ही पक्षाची माझी माणसं कनेक्टेड आहेत. म्हणजे आता तुम्ही जेव्हा घरामध्ये फिरताय तर तुम्हाला समस्या वगैरे कुठल्या जाणवतात की आता कुठल्या समस्या आहेत घरामध्ये? आता बऱ्याच अंशी शेतकऱ्याच्या समस्या कशा आहे, पाणंद रस्ते, शेतकऱ्याचे पाणंद रस्त्याची मोठी समस्या आहे. आता कुठं हातपंप बंद पडलेत, रोजगार हमीतून विहिरीची कामं करणे आहे. आता घरकुलाचा विषय मुद्दा आहे, पंतप्रधान आवास योजना, ते घरकुलाचा विषय आहे. या सगळ्या समस्या विचार करणार आम्ही. त्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहेत का? काय आपण कसं समस्या सॉल्व्ह करू शकतो का? विजन काय तुमचं की तुम्ही जाऊन निवडून आलं तर पहिले कुठलं काम प्राधान्याने कराल? प्राधान्याने आमचं राहणार की रोजगार हमी योजनेतून नाही पाणंद रस्ते, मुख्यमंत्री पाणंद रस्ता योजना मोठी आहे, त्यातून शेतकऱ्याचे बसून ते संबंधित. आता ते मध्यंतरी सरकारने एक जी.आर काढला की सर्व पाणंद रस्ते हे करावेत, नोंद करावी, शासकीय नोंदणी करून पाणंद रस्ते नोंद करून घ्यावे, शासन दरबारी नोंद करून घ्यावी. त्या संदर्भात सगळ्याशी आपण संपर्क करून पाणंद रस्ते नोंद झालेले प्राधान्य देऊन रोजगारातून पाणंद रस्ते करण्याचं प्राधान्य आहे. अजून कोणते उपक्रम तुम्ही राबवू शकता? काय सर्व शेतकऱ्यांचे काय मूलभूत गरजा पाण्यासाठी आम्ही भांडतोय. पाण्यात आता झालेलं आहे, धोमचं पाणी आमचं हक्काचं पाणी आहे. आम्ही भूमिपुत्र आहे धोमच्या पाण्याचे. ज्यावेळेस जी.आर झाला धोमचा धरण बांधलं त्यावेळेस असा शासनाचा जी.आर आहे की पहिला अधिकार धोमचा भूमिपुत्रांना आहे. त्यात आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, पुनर्वसनात गेल्या आहेत, आमच्यात पाठ गेलेला आहे. त्यामुळे पहिला आमचे 9 रोटेशन येत होते, नोव्हेंबर टू जून पावतो 9 रोटेशन. आता 4 रोटेशनवर आले. आज फेब्रुवारी महिना आलाय, 2च रोटेशन आलेत. आम्ही धोम संघर्ष समितीतून कार्याध्यक्ष रणजित फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय त्यांच्या बरोबर.
त्यांच्या संपर्कात आम्ही पाण्यासाठी संघर्ष करत आहे मी आता. पाण्यासाठी संघर्ष चालू आहे. चालू आहे. बरं, अजून तुमच्याकडे जर तुम्हाला आता विरोधक आहेत समजा, तर तुमच्याकडे कोण तुम्हाला वाटतं की जे प्रबळ विरोधक आहेत? मला आता त्यांच्यामुळे विरोध असा कुणाचाच नाही आम्हाला. आता ही निवडणुकीत जनतेनंच घेतलेली आहे. जनता माझ्या पाठीशी आहे. विरोधक कोणी नाही मला. म्हणजे तुम्ही आता थेटच आम्ही जनतेशीच आहे. आम्हाला दोन्ही कुठला विरोधक हा विषयच नाही. आम्ही जनतेच्या विश्वासावर जे निवडणूक लढतोय. निवडणूक जनतेने हातात घेतली, जनतेनेच हातात घेतलेली म्हणजे निवडणूक. प्रत्येक गावात प्रतिसाद तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. भविष्यात आता काय होतंय पुढं आता पुढे आमदार आहेत, तिकडे खासदार आहेत, कोण कोणाला कसं चालतंय त्याच्यावर बरंच आहे. पण 100% यश माझ्या बरोबर आहे.